माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. दिस इज द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स वेअर मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखिले AB. I hope you have watched videos on vectors, cross product. Okay, so बच्चा, exercise 5.4 is based on the cross product. ठीक है, तो फिर शुरू किया जाए बाल मित्रों. ए वेक्टर दिला, बी वेक्टर दिला, आपल्याला काय म्हणतात, ए प्लस बी क्रॉस ए मायनस बी काढा. सो नो इशू. आपण एकदा ए प्लस बी काढू बेटा. वेक्टर ऍडिशन व्हेरी सिंपल. ए प्लस बी. बेटा ए मध्ये बी ऍड कर ना. आय वाले ऍड कर. 2i आणि हा ए काय झाले, 3i. 3j वजा 4j, 3तून 4 गेले, मायनस जे कॅप. बेटा जरा फटाफट करायचं. मायनस के अधिक 2k. 2k मधून 1k गेला. आन्सर इज प्लस के. आला ए प्लस बी. बच्चा ए मायनस बी, अगोदर ए लिहा, च्यू आय कॅप प्लस 3j कॅप मायनस. बाळा प्लीज नीट लक्ष दे. मायनस साइन इज व्हेरी डेंजरस साइन. तर काय करायचंय, ए वजा बी करतोयस ना बेटा, सो वजा करणार म्हणजे सगळे साइन चेंज होणार. प्लस आयचा होणार मायनस आय कॅप, मायनस 4j चा होणार प्लस 4j, आणि प्लसचा होणार मायनस 2k. गेटिंग ना बेटा. सोडवा. 2i मधून एक काय गेला, आन्सर इज आय कॅप. 3j 4j झाले 7j, मायनस के कॅप मायनस 2k झाले मायनस 3k कॅप. गेटिंग ना बेटा. आता या दोघांचा क्रॉस. सो बच्चा ए प्लस बी चा क्रॉस विथ ए मायनस बी आपल्याला माहिती कसं काढायचा. एक डिटर्मिनंट लिहायचा सुंदर अशा प्रकारचा. पहिली रो लिहून टाका आय जे के. सेकंड रो मध्ये पहिल्या वेक्टरचे कोएफिशियंट्स टाका. याचे 3 -1 1. थर्ड रो मध्ये याचे टाका 1 7 -3. ओके, सोडवा याला. विच इज आय कॅप इंटू ब्रॅकेट. आता मी जरा डायरेक्ट करतो. वी आर इन द क्लास 12th. येस हो ना बेटा. आय कॅपचे मायनस, तो जिथं आहे ती रो उडवा, कॉलम उडवा. मग हे चौघ उरले त्याचे मायनस. मल्टिप्लाय करा. -1 इंटू -3 इज +3. मायनस साईन दे. मी काय बोललो ते कर. मायनस साईन दे. नंतर 7 गुणिले 1 7. बेटा जर ते निगेटिव्ह आला असतं, 7 गुणिले -1 असतं, तर -7 झाला असता, इथं प्लस केला असतं. चला आता हा जो जे आहे याला मायनस करा. मायनस जे कॅप इंटू ब्रॅकेट, त्याचे मायनस, कॉलम उडवा, रो उडवा. हे बघ चौघ. 3 इंटू -3 -9. मायनस साईन द्या. 1 गुणिले 21 1 प्लस के कॅप इंटू ब्रॅकेट. आता हे चौघ. 7 त्रिक 21 मायनस साईन दे. 1 गुणिले -1 -1 याच्यासोबत झाला +1. गेटिंग. चलो आता फायनल उत्तर लिहा. 3तून 7 गेले -4. सो बच्चा -4 आय कॅप. इथं बघ -9 -1 -10. ह्या मायनस वर झाले +10 जे कॅप. बेटा येस ऑर नो, वी आर इन क्लास 12th. 21 आणि 1 22. सो 22 के कॅप. ऐकणे व्हेरी इझी. घ्या स्क्रीनशॉट. मेरे प्यारे बाल मित्रों, फाइंड यूनिट वेक्टर परपेंडिकुलर टू द वेक्टर्स. कंसेप्ट बस कंसेप्ट. बेटा जेव्हा तुला एक युनिट वेक्टर परपेंडिकुलर टू टू वेक्टर्स, प्लीज रिवाइज द कन्सेप्ट ऑफ क्रॉस प्रोडक्ट. बेटा जेव्हा आपण क्रॉस प्रोडक्ट आहे, तर पहिल्या वेक्टरला दुसऱ्या वेक्टरच्या अबाउट फिरवताना, सपोज कन्सेप्ट याशी शिकलो ना आपण, हा पी वेक्टर आणि हा क्यू वेक्टर. तर बेटा पी ला, पी आणि क्यू आर इन द हॉरिझॉन्टल प्लेन. पी अँड क्यू आर इन द हॉरिझॉन्टल प्लेन. पी ला क्यूच्या अबाउट फिरवलं, क्रॉस प्रोडक्ट वरती थंब रूल, जसं आपण फिजिक्स मध्ये शिकलो. अरे येस ऑर नो बेटा. सो पी क्रॉस क्यू, पी क्रॉस क्यू. आर यू अंडरस्टँडिंग? सो एक युनिट वेक्टर, हे बघ, तो वरती पण येऊ शकतो, खाली पण येऊ शकतो. मी जर पी ला क्यूच्या अबाउट फिरवलं तर तो वरती जाणार आहे. आर यू गेटिंग? तर मला काय म्हणतात, युनिट वेक्टर विच इज परपेंडिकुलर टू. म्हणजे हा काढा नाही तर खालचा काढा, एकच आहे, काही अडचण नाही, आहे की नाही. फक्त त्यांच्या प्लेला परपेंडिकुलर असणार आहे. बर, ह्याच्या अलॉंग युनिट वेक्टर काढायचा, तर तो असणार आहे यू कॅप. आर यू गेटिंग? जो काय असणार आहे, कॅप इज इक्वल टू वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड, म्हणजे पी क्रॉस क्यू भागिले त्याचं मॅग्निट्यूड. चलो मग आता आपण काय करू, पी क्रॉस क्यू काढू अगोदर. याला नाव देऊ पी. सो बच्चा सपोज दिस इज पी वेक्टर जे कॅप प्लस 2k कॅप. ओके, आणि याचं नाव देऊ क्यू वेक्टर विच इज आय कॅप प्लस जे कॅप. असे नावं दिले आपण. मग आता बाळा पी क्रॉस क्यू काढा. पी क्रॉस
क्यू कसं काढणार? आय कॅप जे कॅप के कॅप. नीट लक्ष द्या आता. पी चे कोएफिशियंट्स आय नाहीच आहे म्हणजे 0, जे चा 1, के चा 2. इथं लक्ष दे. आय चा 1, जे चा 1, बेटा के नाहीये म्हणून 0. प्लीज कॉन्सन्ट्रेट करा, नीट व्हॅल्यू टाका, सोडवा. आय कॅप चे मायनस हे बघ चौघ 1 इंटू 0 0 मायनस साइन दे 1 गुणिले 2 2 मायनस जे कॅप इंटू ब्रॅकेट हे बघ कॉलम आणि रो उडवा हे बघ चौघ 0 इंटू 0 0 वजा 1 गुणिले 2 2 चला प्लस के कॅप इंटू ब्रॅकेट हे बघ कॉलम आणि रो उडवा हे चौघ 0 इंटू 1 इज 0 वजा 1 गुणिले 1 इज 1. सो बच्चा दिस इज इक्वल टू -2 आई कॅप -2 जे कॅप. अच्छा मायनस आणि मायनस होईल +2 जे कॅप आणि -1 मुळे मायनस के कॅप. क्लिअर आहे? हा झाला पी क्रॉस क्यू. बेटा आय एम इंटरेस्टेड इन इट्स मॅग्निट्यूड. पी क्रॉस क्यू च मॅग्निट्यूड. बेटा मॅग्निट्यूड कोणत्या वेक्टरचं कसं काढायचं? आय कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर अधिक जे कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर अधिक के कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. सो -2 चा स्क्वेअर अधिक 2 चा स्क्वेअर अधिक -1 चा स्क्वेअर रूट मध्ये 4 + 4 + 1 9. आन्सर विल बी 3. अरे बेटा हे बघ ना रूट मध्ये काय होईल 4 आणि 4 8 आणि 1 9 आणि √9 म्हणजेच किती 3. सो तुझ्याकडे हा वेक्टर आहे त्याचं मॅग्निट्यूड आहे. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ कॅप? इट इज वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. सो बच्चा तो जो यू कॅप आहे युनिट वेक्टर इन दिस डायरेक्शन इट इज पी क्रॉस क्यू वेक्टर भागिले पी क्रॉस क्यू चं काय रे बच्चा मॅग्निट्यूड विच इज इक्वल टू. मग हा जो वेक्टर आहे पी क्रॉस क्यू त्याला भागिले कर ना 3 ने. मग आता मी डायरेक्ट लिहू कॅन्सर -2/3 आय कॅप. कळतंय ना बेटा? याला 3 ने भाग +2/3 जे कॅप आणि मायनस के त्याला भाग 3 ने विच मीन्स -1/3 के कॅप. क्लिअर आहे बेटा? दिस इज द युनिट वेक्टर. या स्क्रीनशॉट. Question number 3. If A dot B is √3, A cross B is this. Okay. Find angle between A and B. एकदा डॉट दिला, एकदा क्रॉस दिला, मग क्रॉसचं मॅग्निट्यूड काढावं लागेल. मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये लिहावं लागेल बेटा. आता लक्ष द्या. A डॉट बी इज √3 बेटा लक्ष दे. A डॉट बी हा डॉट प्रोडक्ट √3 आहे तर डॉट तर स्केलरच असतो. सो बच्चा A डॉट बी ला मी लिहू का? A B cos थीटा इज √3. ऍग्री? बर. आता दे हॅव ऑल्सो गिवन दिस वन नाही का? ही एक फर्स्ट थिंग दिली होती यांनी. नाही मी याला काय म्हणतो हे दिस फर्स्ट वर नाही डिराईव्ह केला फर्स्ट म्हणतो. त्याने आणखी एक गोष्ट दिली बच्चा A क्रॉस बी विच इज 2 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 2 के कॅप. बाळा याचं मॅग्निट्यूड काढू आपण. A क्रॉस बी चं मॅग्निट्यूड काय असतं रे बेटा? अंडर रूट बघ ना 2 चा स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर अधिक 2 स्क्वेअर विच मीन्स रूट मध्ये 2 4 1 1 4 म्हणजेच बेटा रूट मध्ये 9 म्हणजे 3 आणि मॅग्निट्यूड ऑफ A क्रॉस बी हे आपल्याला माहिती आहे A B साइन थीटा. अरे येस और नो बच्चा? सो आय हॅव गॉट A B साइन थीटा. आता माझ्याकडे दोन गोष्टी आहेत ए बी कॉस थीटा ए बी साइन थीटा. आता मी काय करतो सेकंड डिवाइडेड बाय फर्स्ट करतो. सेकंडची डावी साइड ए बी साइन थीटा भागिले याची ए बी कॉस थीटा. चला सेकंडची उजवी साइड 3 याची √3. ए ला ए गेला बी ला बी गेला साइन बाय कॉस इज टॅन. बर 3/√3. बेटा मी याला असं अरेंज करू कारण टेबल मध्ये हा नाहीये ना. याला मी असं करू रॅशनलाइज √3/√3. बर मग याला असं लिहू 3√3 विल बी न्यूमरेटर भागिले √3 into √3 विल बी 3. टिचिक गेला. टॅन थीटा इज √3 म्हणजे टॅनचा कोणता अँगल √3 आहे बच्चा? 60 डिग्री. कोणता अँगल? 60 डिग्री. आर यू अंडरस्टँडिंग? दे वर सेइंग व्हॉट इज अँगल बिटवीन ए अँड बी? इट इज 60 डिग्री. या स्क्रीनशॉट.
फोर्थ क्वेश्चन मध्ये काय म्हणतात बाळा, ए वेक्टर बी वेक्टर दोन दिले, फाइंड अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5, एक वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड 5 आहे आणि परपेंडिक्युलर टू द बोथ ए अँड बी. म्हणजे बेटा मी तुला मगाशी सांगितल्याप्रमाणे सपोज हा तुझा ए वेक्टर आहे, हा तुझा बी वेक्टर आहे आणि ए ला बी च्या बोट फिरवलं किंवा बी ला ए च्या बोट फिरवलं, याच आपण ए ला बी च्या बोट फिरवलं तर आपल्याला काय भेटतं बच्चा, ए क्रॉस बी, आहे का नाही. मग आता आपल्याला काय म्हणतात ते, फाइंड अ वेक्टर की ज्याचं मॅग्निट्यूड 5 आहे, परपेंडिक्युलर ए आणि बी ला परपेंडिक्युलर आहे आणि याच्या अलॉंग 5, म्हणजे फक्त याला 5 ने गुणायचं युनिट वेक्टर याच्या अलॉंग, याच्या अलॉंग एक युनिट वेक्टर घेऊन आपण यू कॅप, अरे येस नो, एकदा यू कॅप काढ. सो ए आणि बी आहे त्यांचा क्रॉस काढू आपण, ए क्रॉस बी. कसं काढायचं बेटा, आय कॅप जे कॅप के कॅप. चला ए चे 2 1 -3, बी चे 1 -2 1. क्लिअर आहे. बच्चा आता काय करू आपण, हे सोडू एकदा, आय कॅप इंटू ब्रॅकेट त्याचे मायनर आहे बघा चौघ, 1 इंटू 1 इज 1, मायनस साइन दे, -2 इंटू -3 इज +6, मायनस जे कॅप इंटू ब्रॅकेट त्याचे मायनर चेक चेक हे बघा चौघ, बे एक बे, मायनस साइन दे, 1 गुणले -3 इज -3, मायनस मग झाला +3. ठीक आहे. चला प्लस के कॅप इंटू ब्रॅकेट त्याचे मायनर आहे बघा चौघ, बे दुने 4 निगेटिव्ह होईल -4, मायनस साइन दे, 1 गुणले 1 इज 1, विल बी एकातून 6 गेले -5 आय कॅप, 3 आणि 2 5, सो बच्चा -5 जे कॅप. अरे बघ ना, मायनस जे कॅप आहे ना, 3 आणि 2 5 पॉझिटिव्ह आहे, -4 -1 -5 के कॅप. क्लिअर आहे बच्चा. ओके सर. आता काय म्हणतो आपल्याला, फाइंड अ युनिट वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5 आणि परपेंडिक्युलर टू दिस. ओके. आता मला एकदा यू कॅप काढावं लागेल, राईट. अच्छा. सो बच्चा यू कॅप विल बी, बघ ना, यू कॅप विल बी वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. सो ए क्रॉस बी अपॉन याचं मॅग्निट्यूड. आता इथं माझ्याकडे वेक्टर आहे, याचं मॅग्निट्यूड काढतो मी, ए क्रॉस बी. मॅग्निट्यूड म्हणजे काय रे बेटा, रूट मध्ये -5 चा स्क्वेअर 25, -5 चा 25 आणि याचा पण पुन्हा एकदा 25. सो रूट मध्ये 75, 25 त्रिक 75, मग मी लिहू का 5√3. गेटिंग ना बेटा. ओके. सो विच इज इक्वल टू ए क्रॉस बी, हा वेक्टर आहे, -5 आय कॅप -5 जे कॅप, ओके, अपॉन ए क्रॉस बी किती आला बच्चा, 5√3. या 5√3 ला तिघांचे खाली डिवाइड करा. सो व्हॉट विल हॅपन, 5 5 सगळे कॅन्सल आउट होऊन जातील अँड आय कॅन से -1/√3 आय कॅप -1/√3 जे कॅप -1/√3 के कॅप. हा तर झाला युनिट वेक्टर. पण एक असा वेक्टर की ज्याचं मॅग्निट्यूड 5 आहे. सो बच्चा कॅन आय राईट रिक्वायर्ड वेक्टर इज 5 टाइम्स यू कॅप. 5 टाइम्स यू कॅप ना, हा यू कॅप असेल तर 5 पट यू कॅप होईल ना तो, ज्याचं मॅग्निट्यूड 5 आहे आणि परपेंडिक्युलर टू एन बी लाईक दिस. सो बच्चा मल्टिप्लाय बाय 5 करायचं फक्त. सो इट इज -5/√3 आय कॅप -5/√3 जे कॅप -5/√3 के कॅप. दॅट्स इट. घ्या स्क्रीनशॉट. बेटा दिस क्वेश्चन इज व्हेरी इंटरेस्टिंग. इथे म्हणतात यू डॉट व्ही काढा. जर तुम्हाला यू माहितीये, मॅग्निट्यूड ऑफ यू वेक्टर म्हणजे यू माहितीये, मॅग्निट्यूड ऑफ व्ही म्हणजे व्ही माहितीये आणि मॅग्निट्यूड ऑफ यू क्रॉस व्ही माहितीये. ओके चलो, आता मला सांग यू क्रॉस व्ही च मॅग्निट्यूड किती आहे बेटा, 8 त्यांनी दिलंय आणि मला माहितीये यू क्रॉस व्ही च मॅग्निट्यूड इज यू व्ही. अच्छा त्यालाच लिहू, मॅग्निट्यूड ऑफ यू मॅग्निट्यूड ऑफ व्ही साइन, अरे क्रॉस आहे ना म्हणून साइन. मग यांनी मॅग्निट्यूड ऑफ यू मॅग्निट्यूड ऑफ व्ही दिलेलं आहे, विच मीन्स 2 into 5 into sin थीटा इज 8. म्हणजे बेपंचे 10 sin थीटा. तर एक काम करू ना, बेचोक 8. ओके. सो बच्चा
साइन थिटा इज 4/5. आला साइन. मला काढायचं आहे यू डॉट व्ही. यू डॉट व्ही इज यू व्ही कॉस थिटा, म्हणजे मला कॉस येणं गरजेचं आहे. साइन वरनं कॉस कसा काढायचा बेटा? फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी. अरे येस ऑर नो? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. साइन आहे कॉस पाहिजे, सो बच्चा कॉस स्क्वेअर थिटा इज 1 minus sin square theta, which is 1 minus sin theta is 4/5 sa square. So cos square theta will be 1 minus 4चा 16, 5चा 25, 25 मधून 16 गेले 9/25. पण हा cos चा स्क्वेअर आहे, मग cos theta will be plus or minus 3/5. रूट घ्यावं लागेल ना, आणि रूट इज ऑलवेज प्लस और मायनस. मग आता cos एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे. चा अर्थ काय असतो बेटा? कन्सेप्ट लुक ॲट दिस. बेटा जेव्हा तुझा थिटा हा ॲक्यूट आहे, समजा यू आणि व्ही आहे ना, समजा यू वेक्टर आणि हा यू व्ही वेक्टर, ही एक केस. आणि समजा हा यू वेक्टर आणि हा व्ही वेक्टर. जेव्हा थिटा ऑप्टिव्ह आहे, मी थेरीमध्ये या दोन्ही कन्सेप्ट शिकवल्या होत्या. ॲक्यूट आहे म्हणजे कॉस थिटा इज इन द फर्स्ट क्वाड्रंट, ऑप्टिव्ह आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंट जिथं कॉस निगेटिव्ह आहे. सो हिअर यू डॉट व्ही इज यू व्ही cos theta, and in this case u dot v निगेटिव्ह, कारण cos इज ऑप्टिव्ह. सेकंड क्वार्टर मध्ये cos इज निगेटिव्ह. सो ऑलवेज रिमेंबर, cos ऑप्टिव्ह थिटा ऑप्टिव्ह आहे म्हणजे डॉट प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे. डॉट प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे. सो केस 1, केस फर्स्ट, cos theta is 3/5, cos theta is plus 3/5. So बच्चा u vector dot u vector will be u v cos theta, which will be u is 2, v is 5 into cos theta is 3/5. 5 ला 5 गेला, 3 दुने 6. आर यू गेटिंग? ही कोणती केस आहे बेटा? पॉझिटिव्ह वाली, दिस वन. ओके. आणि केस नंबर सेकंड ही वाली. केस नंबर सेकंड, cos theta is minus 3/5. So u dot v will be minus 6. So एकदा तो प्लस येईल एकदा मायनस येईल अकॉर्डिंग टू दिस. या स्क्रीनशॉट. बघा पाचव्यातला सेकंड सब क्वेश्चन काय म्हणतो? फाइंड मॅग्निट्यूड ऑफ यू क्रॉस व्ही. म्हणजेच काय? यू व्ही साइन थिटा, दॅट्स इट. चलो, हे आन्सर मात्र पॉझिटिव्ह येणार, कारण साइन इज पॉझिटिव्ह इन बोथ द क्वाड्रंट्स आणि थिटा हा 0 to 180 असतो. आर यू गेटिंग? इथं दोन केस यायचा संबंधच नाही. चलो, यू आहे व्ही आहे, यू डॉट व्ही आहे. सो बच्चा यू डॉट व्ही दे हॅव गिवन 12. मग यू डॉट व्ही इज यू व्ही cos theta is 12. Magnitude of u is u. Magnitude of v is 2, which is v is 2. आहे की नाही? u आणि v दोन्ही 2 आहेत का? नाही. u is 10. Very sorry बेटा. This u was 10. This u, magnitude of u was 10. And v is 2. Okay. चलो. So magnitude of u was 10. v is 2. Cos theta is 12. 2 ने भाग द्या बेसक 12. So cos theta 6/10 अजून भाग जाईल b 6 b 5 10. आता हा cos theta आहे, मला काढायचा sin theta. सो बच्चा sin square theta is 1 minus cos square theta, which means 1 minus 3चा 9, 5चा 25. So sin square theta will be 25 मधून 9 गेले 16/25. Now sin theta plus or minus 4/5. तू म्हणजे सर प्लस और मायनस, square root is always plus or minus, but as sin is positive in both the quadrants, I have to consider positive value only, because beta, since sin positive in first second quadrant both, दोघांमध्ये साइन पॉझिटिव्ह आहे ना, सो मला पॉझिटिव्हच घ्यावे लागेल, विषयच नाही. आणि मग आता मॅग्निट्यूड ऑफ यू क्रॉस व्ही,
यू वेक्टर क्रॉस व्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड काय असतं बच्चा यू व्ही साइन थिटा यू इज 10 व्ही इज 2 साइन थिटा इज 4/5 5 दुने 10 2 दुने 4 4 चौक 16 अरे आर यू अंडरस्टँडिंग घ्या स्क्रीनशॉट व्हेरी इझी क्वेश्चन बेटा क्वेश्चन नंबर 6 प्रूव्ह दॅट 2 times a minus b क्रॉस a plus b is 4 times a क्रॉस b ठीक आहे ना डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे एलएच्या साइड घेऊ आपण which is 2 times a minus b क्रॉस a plus b डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा आहे बेटा ओके दोन बाहेर ठेवून आत डिस्ट्रीब्युटिव्ह लावा 2 times a क्रॉस a ओके a क्रॉस a नाही नेक्स्ट हे प्लसचं साइन टाका a क्रॉस b a क्रॉस b मायनस साइन टाका b क्रॉस a पुन्हा मायनस इंटू प्लस विल बी मायनस b क्रॉस b जसं मॅथ मध्ये ब्रॅकेट सोडवतो तसेच ब्रॅकेट सोडवले आपण आता a क्रॉस a विल गेट कॅन्सल आउट b क्रॉस b विल गेट कॅन्सल आउट वेक्टर प्रोडक्ट ऑफ वेक्टर विथ इटसेल्फ इज 0 आहे की नाही देयर विल बी नो रोटेशन दे विल बी पॅरलल साइन 0 0 which is equal to 2 times ओके a क्रॉस b ला असंच ठेवतो मी ओके आता हा जो मायनस a क्रॉस b आहे मायनस b क्रॉस a बेटा जेव्हा क्रॉस प्रोडक्ट आहे सपोज हा ए वेक्टर आणि हा बी वेक्टर सपोज तू ए ला बी च्या अबाउट फिरवलं ए ला बी च्या अबाउट रिझल्टंट वरती जातो का नाही विच बिकम्स ए क्रॉस बी पण हेच तू बी ला ए च्या अबाउट फिरव खाली रिझल्टंट विल बी डाउनवर्ड्स दिस विल बी 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 ला ए च्या अबाउट बी क्रॉस ए सो ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए मॅग्निट्यूड सेम आहे डायरेक्शन्स आर अपोजिट सो बच्चा निगेटिव्ह ऑफ बी क्रॉस ए बी क्रॉस ए चा निगेटिव्ह कोण आहे ए क्रॉस बी अरे सर नो सो मायनसच्या ऐवजी प्लस करून उलटा करा ए क्रॉस बी 2 इंटू ब्रॅकेट ए क्रॉस बी प्लस ए क्रॉस बी 2 टाइम्स झालं ना बेटा 2 टाइम्स ए क्रॉस बी बेदुने 4 4 टाइम्स ए क्रॉस बी which is your RHS side. Take the screenshot. What question number 7 is saying बेटा A vector, B vector, C vector 3 वेक्टर दिले आणि व्हेरीफाय करा म्हणतात A चा क्रॉस विथ B प्लस C इज A क्रॉस B प्लस A क्रॉस C. व्हेरी इझी क्वेश्चन. चलो मग काय करू आपण याला ABC आहेत एकदा B प्लस C काढून घेऊ A क्रॉस B A क्रॉस C हे लागतील आपल्याला सो B प्लस C म्हणजे सिम्पली B आणि C ची ऍडिशन हे बघा B आणि हा C 4 आय कॅप अधिक 1 झाले 5 आय कॅप हा -3 आणि हा -1 झाले -4 जे कॅप ओके तो 1 के कॅप आणि हा 2 झाले 2 आणि 1 3 के कॅप क्लिअर आहे बेटा ओके बर हा झाला बी प्लस सी आता आपण काय काढू ए क्रॉस बी काढून घेऊ एकदा आपण ओके ए नाही एक काम करू आपण ए क्रॉस बी प्लस सी हे काढून घेऊ एकदा ए चा क्रॉस विथ बी प्लस सी कसं काढणार बेटा डिटर्मिनंट मेथड आई जे के चला ए चे कोएफिशिएंट्स 1 -2 3 1 -2 3 चला बी प्लस सी चे 5 -4 3 सोडवा सो विच इज आई कॅप इंटू ब्रॅकेट -2 इंटू 3 -6 मायनस साइन द्या -4 इंटू 3 -12 या मायनस सोबत होईल +12 आता हा मायनस जे कॅप इंटू ब्रॅकेट कॉलम रो उडवा 3 1 3 मायनस 5 3 15 प्लस के कॅप इंटू ब्रॅकेट -4 इंटू 1 इज -4 मायनस साइन दे 5 2 10 -10 मायनस सोबत झाले +10 ओके विच विल बी 12 मधून 6 गेले आले 6 सो 6 आय कॅप क्लिअर आहे बेटा 3 मधून 15 गेले -12 ह्या मायनस सोबत झाले प्लस ओके 10 मधून 4 गेले 6 के कॅप
ओके चलो बेटा ही लेफ्ट हँड साइड काढली आता ए क्रॉस बी एकदा काढून घेऊ ए क्रॉस बी ओके आय कॅप जे कॅप के कॅप हा ए चे कोइफिशियंट्स 1 -2 3 बी वाल्याचे 4 -3 1 सोडवा सो विच इज आय कॅप into bracket -2 into 1 is -2 minus sign दे -3 into 3 is -9 याच्यासोबत झाले +9 minus j cap into bracket 1 into 1 is 1 minus 4 3 12 plus k cap into bracket -3 into 1 is -3 minus sign दे 4 दुने -8 ह्या मायनस सोबत झाले +8 which will be 9 मधून 2 गेले 7 आय कॅप 1 मधून 11 12 गेले -11 ह्या मायनस सोबत झाले +11 जे कॅप 8 मधून 3 गेले 5 सो बच्चा 5 के कॅप क्लिअर आहे दिस इज ए क्रॉस बी बेटा आता आपण काढू लास्ट ए क्रॉस सी ए क्रॉस सी ठीक आहे ओव्हर हिअर आय जे के चला ए चे कोएफिशियंट्स 1 -2 3 सी वाल्याचे 1 -1 2 1 -1 2 चला याला सोडवा which is आय कॅप इंटू ब्रॅकेट 2 गुणले -2 -4 मायनस साइन दे 3 एक 3 निगेटिव्ह झाला प्लस चला नेक्स्ट मायनस जे कॅप इंटू ब्रॅकेट ओके बे एक बे इथे लिहितो मायनस जे कॅप इंटू ब्रॅकेट बे एक बे मायनस साइन दे 3 एक 3 प्लस के कॅप इंटू ब्रॅकेट 1 इंटू -1 -1 मायनस साइन दे 1 गुणले -2 ह्या मायनस सोबत झाले +2 सो फायनल आन्सर लिहा -4 आणि +3 म्हणजे मायनस आय कॅप ओके 2 3 गेला -1 ह्या मायनस सोबत झाला प्लस जे कॅप 2 1 गेले 1 सो बच्चा प्लस के कॅप काय केलं आपण सगळ्या स्क्रीनशॉट घ्या आपण काय केलं सगळ्या गोष्टी ज्या पाहिजे होत्या त्या काढून घेतल्या इथं काय काढला बेटा हा ए चा क्रॉस विथ बी प्लस सी आहे की नाही आता LHS इक्वल टू RHS आपल्याला दाखवायचंय ओके मग आता एक काम करू ए क्रॉस बी प्लस सी याला 1 म्हणू आणि या दोघांची ऍडिशन घेऊ याला 2 म्हणू ए क्रॉस बी ची ऍडिशन कोणासोबत ए क्रॉस सी काय बोलले बेटा इट विल बी 7 मधून 1 गेला 6 आय कॅप 11 जे आणि 1 जे झाले 12 जे कॅप 5 के आणि हा 1 6 के याला काय म्हणू look at 1 look at 2 6 I cap plus 12 j cap plus 6 k cap yes from 1 and 2 they are equal असेल या नोटबुक मध्ये and hence proved बच्चा क्वेश्चन नंबर 8 is find area of the parallelogram की ज्याच्या adjacent sides have been given like this बेटा what is parallelogram suppose opposite sides are equal and parallel suppose adjacent sides are equal and parallel adjacent angles are supplementary opposite angles are equal diagonals bisect each other या प्रॉपर्टीज आहे पॅरलोग्रामच्या इथे काय म्हणतात ऍडजस्टंट साइड्स त्याच्या दोन वेक्टरने दाखवले बेटा विच मीन्स दिस मस्ट बी ए वेक्टर आणि दिस मस्ट बी बी वेक्टर इन दिस वे मग आपल्याला एरिया ऑफ पॅरलोग्राम माहिती आहे ए क्रॉस बी काढा त्याचा मॅग्निट्यूड इज द एरिया ऑफ द पॅरलोग्राम अरे सो नो बेटा ओके सो अच्छा व्हॉट इज एरिया ऑफ पॅरलोग्राम बेसिकली बेस इनटू हाईट आणि हे आपण प्रूव्ह केलंय प्रॉपर्टी नंबर 7 मध्ये क्रॉसच्या सो ए क्रॉस बी काढा ए क्रॉस बी काढा
So I cap, J cap, K cap. 2 minus 2 1 1 minus 3 minus 3 सोडवा. So I cap into bracket minus 2 into minus 3 plus 6 negative minus 3 into plus 1 plus 3. अरे कळतं ना बेटा? Minus J cap into bracket 2 into minus 3 minus 6 minus sign there. 1 into 1 is 1 plus K cap into bracket minus 3 into 2 minus 6 minus sign there. 1 into minus 2 is minus 2 ह्या minus सोबत झाला plus 2. 6 आणि 3 9 I cap minus 6 minus 1 minus 7 ह्या minus सोबत झाले plus 7 J cap minus 6 आणि plus 2 is minus 4 K cap. हे आलं A क्रॉस B. बेटा एरिया ऑफ पॅरालिलोग्राम, एरिया ऑफ पॅरालिलोग्राम हा जो A क्रॉस B आहे याचा असतं मॅग्निट्यूड. काय असतं बेटा? मॅग्निट्यूड. म्हणजेच रूट मध्ये आय कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर अधिक जे कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर अधिक के कॅप वाल्या कोएफिशियंटचा स्क्वेअर विच इज इनटू रूट 9 चा 81 प्लस 7 चा 49 मायनस 4 चा 16 विच इज इनटू रूट 81 49 16 ची बेरीज. ओके काय होईल बेटा? चलो 9 आणि 1 10 आणि 6 16 चला 1 आणि 1 2 आणि 4 6 आणि 8 146. एरिया विचारलाय. इथं फिजिक्स नाहीये, सो इथं युनिट स्क्वेअर किंवा स्क्वेअर युनिट्स लिहावं लागेल, नाही तर अर्धा मार्क भेटणार नाही बाळा. आर यू अंडरस्टँडिंग? चलो टेक द स्क्रीनशॉट. टुडे वी विल स्टॉप हियर.